हे हाय, मी योजना एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत. आणि आज जरा क्लिनिकमधून निघायला उशीरच झालाय. आता घरी जाऊन स्वयंपाकाची तयारी पण करायची. चला मग आज तुम्हाला घेऊन चालते माझ्या किचनमध्ये. फटाफट चेंज करू आणि जाऊ किचनमध्ये. चेंज करून आले तोपर्यंत बघते काय तर पप्पा भाजी बनवत होते. माझ्या सासऱ्यांना म्हणजे पप्पांना स्वयंपाक करायला खूप आवडतं आणि ते एक अतिशय उत्तम कुक आहेत. आणि माझ्यासुद्धा हातच्या भाजीला जेवढी चव नाही तेवढी छान चव पप्पांच्या हाताला आहे. त्यामुळे कधीकधी आम्हीसुद्धा त्यांना भाज्या बनवायला लावतो. आणि आज पप्पा बनवत होते वड्याची भाजी. मठ, मूग, हरभऱ्याची डाळ यापासून उन्हाळ्यामध्ये आम्ही बनवले होते वडे आणि पप्पा बनवत होते त्या वड्यांची भाजी. आधी कढईमध्ये तेल टाकून त्यांनी वडे भाजून घेतले. आता वडे मस्त खरपूस भाजेपर्यंत ते छान त्या तेलामध्ये ते वडे करपून घेणार आहेत. त्यांनी ऑलरेडी भाजीची सर्व तयारी करून ठेवलेली होती. ते भाजी बनवत होते तोपर्यंत मी सुद्धा बाकीची स्वयंपाकाची तयारी करून घेतली. मी पहिले मळून घेतलं पोळ्यांचं पीठ आणि मग त्याच्यानंतर मी आमच्या लकीसाठी सुद्धा भात बनवून ठेवला आणि माझ्या मिस्टरांसाठी सलाड कापून ठेवलं, कारण ते इव्हिनिंगला फक्त सलाड खातात. त्यामुळे बाकीची सुद्धा स्वयंपाकाची तयारी मी आधी करून घेतली. तोपर्यंत पप्पा मस्त भाजी बनवत होते. वडे छान लाल होईपर्यंत पप्पांनी मस्त भाजून घेतले. वडे भाजताना नेहमी तेल थोडंसं कमी टाका आणि लो फ्लेमवर ते भाजा, म्हणजे तुमचे वडे छान भाजले जातात आणि भाजलेल्या वड्यांची भाजी छानसुद्धा लागते. मग त्यानंतर पप्पांनी एका प्लेटमध्ये ते सर्व वडे काढून घेतले आणि मग बाकीच्या भाजीची तयारी सुरू केली. आणि आज पोळ्यासुद्धा एका विशेष माणसाने बनवलेल्या आहे बरं का. ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. थांबा पप्पा, तेल जरा कमीच टाका. तेल थोडं जास्तच झालं आहे, पण ठीक आहे, त्यांना थोडं तेल जास्तच लागतं. गरम केलेल्या कढईमध्ये आधी त्यांनी तेल टाकून घेतलं आणि मग त्यानंतर कढईमध्ये टाकले लसूण. जो अख्खा लसूण होता तो त्यांनी तेलामध्ये तळायला टाकला. लसूण छान तेलामध्ये करपला जात होता तेव्हाच टाकली त्यांनी लाल मिरची पावडर, थोडीशी धणे पावडर, त्यानंतर हळद आणि थोडासा काळा मसाला. त्यासोबतच टाकले थोडेसे जिरे आणि मग वरतून टाकलं पाणी. आम्ही दोघंच जण आज भाजी खाणार होतो, त्यामुळे एवढी भाजी आमच्यासाठी पुरेशी होती. मम्मींना झाली होती ॲसिडिटी, त्यामुळे त्या काही भाजी खाणार नव्हत्या. त्यानंतर त्यांनी अंदाजाने मीठ टाकलं, पण अगदी मिठाचंही प्रमाण एकदम योग्य. ना भाजी खारट ना भाजी तिखट, एकदम परफेक्ट प्रमाण. एकत्र कुटुंब असल्याचा हाच एक फायदा असतो की सगळेच जण आपल्याला हेल्प करत असतात. पप्पा आणि मी किचनमध्ये काम करत होतो त्याच वेळी पाऊस आला आणि मग मम्मी गेल्या पावसातले कपडे काढण्यासाठी. असं प्रत्येकजण प्रत्येकाचं काम करत होतं. भाजी तर झाली होती. आता मी बनवणार होते पोळ्या आणि तेवढ्यात रायासुद्धा क्लासवरनं आला. मग रायाची सुद्धा लगबग चालू झाली. इकडे भाजी मस्त शिजते आणि वडे पण आता भाजीमध्ये जाण्यासाठी आतुर झालेले आहे. आता करू मस्त पोळ्या. मी पोळ्या करत होते त्याच्यामुळे रायाला सुद्धा करायच्या पोळ्या. आणि मग रायाच्याच पोळ्या खाणार आहे. तोपर्यंत मी टाकते भाजीमध्ये वडे.
एका बाजूला राया पोळ्या बनवत होता आणि दुसऱ्या बाजूला मी पोळ्या बनवत होते आणि रायाचं गाणं गुणगुणणं आणि एंटरटेनमेंट सुरू होती. तिने मध्ये तिकडे ठेवलेली ते बघ. कर पोळ इथे कर. राया हळूहळू पोळ्या बनवत होते. शेवटी त्याला किचनच्या दुसऱ्या बाजूला मी जागा करून दिली आणि मग मी माझ्याही पोळ्या बनवल्या. तोपर्यंत तो त्याच्या अशा छान छान पोळ्या लाटत होता. बघा किती छान गोल आकार आलाय त्याच्या पोळीचा आणि एकदम पातळ सुद्धा. रायाला बनवायची होती माझ्यासारखी गोल पोळी, म्हणून त्याने ही ट्रिक यूज केली. ग्लासने छान त्याने गोल गोल पोळ्या बनवून घेतल्या, पण त्याने ऑलरेडी बनवलेली पोळीसुद्धा गोलच होती, पण तो ऐकतो कुठे. आणि मग अशी ग्लासने गोल पोळी बनवून साईडचे राहिलेले कटसुद्धा त्याने काढून घेतले आणि मग त्याला त्याची पण अजून पोळी बनवायची होती. आता हे चक्र किती वेळ चालणार काय माहीत, आणि हा पसारा कधी आवरणार काय माहीत. हा मग काय ना, आता किती मोठी दिली तेवढी मोठी दिली तर ती तुला लाटता येत नाही. नीट गोल गोल लाट सगळ्या बाजूनी लाटायला. नाही म्हटलं ना काय मीठ लिंबू काय पाहिजे, लिंबू पण पाहिजे. बस झाली आता उचल काही नाही. एकच केली पण एक कसं बनवलं. पोळ्या रायाच्या सगळ्या बनवून झाला. आता त्या भाजणं हा सुद्धा एक टास्कच असतो. मग मी तव्यावर टाकून घेतल्या अशा सगळ्या त्याच्या पोळ्या आणि आता त्या उलटवून छान भाजून घेते, कारण रायाला ह्याच पोळ्या आज खायच्या आहे. त्याला लहर आली की तो मध्ये मध्ये अशा पोळ्या बनवत असतो आणि मग त्याला त्याच पोळ्या खायच्या असतात त्याच्या भाजीसोबत किंवा चटणीसोबत. फायनली सगळ्या पोळ्या बनवून झाल्या, पण एक पोळी इतकी छान फुगली होती की बस. माझाही सर्व स्वयंपाक आता होत आलेला होता. मग आता वेळ होती जेवण करायची, कारण स्वयंपाक करून आम्ही बसतो लगेच जेवायला आणि आम्ही स्पेशली खालीच बसतो जेवणासाठी. रायाने बनवलेल्या ह्या छोट्या छोट्या पोळ्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर तो मला आवर्जून विचारतो की आई माझ्यासाठी काही कमेंट्स आल्या आहे का, तर त्याच्यासाठी नक्की एक कमेंट टाकायला विसरू नका. मग बसलो आम्ही छान जेवायला. राया त्याचं ताट घेऊन बसला होता.
मी, मम्मी आणि राया बसलो होतो. जेवणाला होती वड्याची भाजी, पोळी आणि छानपैकी पापडाची चटणी आणि सलाडसुद्धा. नक्की ही वड्याची भाजी करून बघा आणि कशी वाटली ते पुढच्या व्लॉगमध्ये नक्की सांगा. बाय.